सो गुड मॉर्निंग गाईज, आपलं स्वागत आहे आजच्या खाटूश्याम बाबाच्या थांबा. सो गाईज, स्वागत आहे आपलं एका नवीन व्लॉगमध्ये, म्हणजेच बाबाच्या दर्शनाच्या व्लॉगमध्ये. सकाळी उठून मस्त सगळी फ्रेश झालेली आहेत. मीच लास्टला आंघोळ केलेली आहे आणि आता आपण दर्शनासाठी निघतोय. आणि पर्सन तुमचं आलं आहे पिशवीमध्ये आणि पोचणार आहे आता ते. तर निघूया आपण आता दर्शनाला. काय माहिती बाबांच्या इथे अलाउड आहे की नाही दर्शनासाठी, म्हणजे फोन वगैरे फोटो वगैरे वगैरे अलाव असेल तर आपण नक्की काढू, नसेल तर मग ऑप्शन नाही, काय काढू नाही शकत आपण. तर निघूया चला. सो गाईज, दर्शनासाठी आपण चाललो आहे, पण लेट तर झालं आपल्याला. टायमानुसार आपल्याला उठायचं होता, उठलेलो पण पाण्याने दिक्कत केली. एन टायमावर आमच्या दोघांच्या अंघोळी होत्या, त्या टायमाला पाणी गायब गुल. पाणी बघता झाला टाईम. आणि मागे जी लाईन तुम्ही म्हणजे मागे जी लाईनीला गेलेलो आम्ही, तिथं VIP दर्शन. आम्हाला वाटलं नॉर्मल दर्शनाची लाईन. विचारला त्यांनी या साईडला पाठवलं आहे. बघूया आता इकडून कुठं जायचं आपल्याला. आणि गर्दी तर भेटणार आहे आपल्याला 100%. गर्दीचं तर आपण काय करू शकत नाही, पण आलं तर दर्शन घेऊन जायचं. एकाने सांगितलं की दोन वेळा दर्शन घ्या, एक चरण दर्शन आणि एक लांबून मुखदर्शन होतं. आणि मुखदर्शनाला आपल्याला ह्यांची काही जी प्रथा आहे, आपल्या बाबांची जी काही प्रथा आहे ती आपल्याला पूर्ण करायची. बघूया कसं काय होतं आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही राहा सोबत. चलो, फक्त केले गुड बाय. गाईज, हवा तर आपली निघणार आहे गर्दी बघून तर, बट दर्शनासाठी आलं तर दर्शन घेऊन जायचं. आणि या भावाची काहीच बाबाचं दर्शन घ्या तुम्ही. हे लाईव्ह आहे सध्या तरी, आणि आता काही तासात आपण तिथे असणार आहोत. गाईज, हेलिकॉप्टर फायनली पोचलो आहे. असं वाटतो की ना, हा आता पोचलो बघतो तशी अजून लाईन पुढे चालली भेंडी. कॅमेरा लावलंच का ते एवढं मोठं, आई शपथ. कॅमेरावर काय बोलते, असं वाटतं पोचलो लाईन पुढे चालले. ही कॅमेऱ्यानं वाटतं ते ब्लॉगर लोकांना अलाउड नाही. हां, फाईन पडते डायरेक्ट. चल लिख. माझ्या पब्लिकसाठी मी 500 रुपये देवाला तयार आहे, पण ब्लॉग काढून देणार. कोणच जप्त केला तर काय करशील. साला कसा नडी लावते रे तू भेंडी. नरखंडी आहे रे एक नंबरचा. बहिणीच बाबा बरोबर शोभता नाही, पण त्याच नरखंडी लावते नुसती. चेसचं काय चेस ब्लॉग. काहीच आरती चालू झाली आता याची. सगळे आरतीला थांबले. भावांनो, तुम्हाला एक बॅनर दाखवते, त्यावरनं तुम्ही समजून जा काय विषय होणार. जे प्रत्येक मंदिरामध्ये असतो तेच आहे, इथे पण अलाउड नाही. मे बी मंदिरात गेल्यावर माझा कॅमेरा बंद होऊ शकतो, त्यासाठी सॉरी. काही ऑप्शन नाही आपल्याकडे. मस्त मी दर्शन घेईन आणि मग सांगेन तुम्हाला कसं झालं दर्शन ते. सो गाईज, दर्शन वगैरे एकदम छान झालं. आणि जेव्हा तिथे जागेवर पोचलो आणि मला बाबा जेव्हा दिसले ना, त्यांचं पूर्ण मुख दिसलं मला समोर, तर मी जागेत स्थायिक झालो. मला काही समजलंच नाही. आणि जी इच्छा विश मागतात ना ते बोलतात, ते मी म्हणजे मागितलं. नाही मागितलं असं नाही, पण मागितलं. बट जे एकदम प्रोफेशनसारखे सांगितलं ना की अत्तर खोलून विश झाली पूर्ण, की जेव्हा बंद करायचं असेल ना तेव्हा बोलायचं असतं की जर विश पूर्ण झाली तर मी अत्तर घेऊन परत येईल तुमच्या दर्शनासाठी. ते मी काय बोलत नाही, कारण की एवढं भारावून गेलो ना की काय सुचलंच नाही, म्हणजे बोलायची म्हणजे समजलंच नाही काय झालं. ठीक आहे, चला बघूया. आता विचार चालू की परत VIP दर्शनाची, म्हणजे VIP दर्शन घेऊया चरणाशी. बट मला नाही वाटतं की 2 लाईनी इकडे ढकलतील असं काय मला तरी वाटतं. विचारूया आपण काय जर झालंच तर बेटर. बघूया चला. गाईज, परत दर्शनाला जायचं विचार आणि टिकून यायचा. हाय, माझा भाऊ एकदम तयार झाले की नाही परत दर्शन घ्यायचं म्हणून. तर घेऊया दर्शन. सो गाईज,
फर्स्ट दर्शन झालं आमचं. सेकंड दर्शन पण घेतलं आम्ही जवळ. आणि मला आता भूक लागली जाम. मला काय सुचत नाही आता. आणि यावेळी जाम शिवाय घातल्या ना का. आता कुठेतरी कुंडामध्ये चाललो आहे ना आपण. कुंडाच्या इथे चाललो आहे. तिथे हातपाय थोडेसे असे धुवायचे असतात. ती प्रथा असते. ती प्रथा आपल्याला पूर्ण करायची. आज अख्खा दिवस आपला म्हणजे काय माहितीये का, ती खाटूश्याम महाराजांची ती हे आहे ना, खाटूश्याम महाराजांची ती मुंडी आहे ना, तिथून प्रगट झाली. त्या कुंडातून हा तवशी तो पाणी तिथं आहे. म्हणजे तिथून म्हणजे झरणं यायला हा, लागलं. हा, हा, झरणं समजलं. असा मग तिथं जाऊन अंग बिंग धुवत म्हणजे हातपाय धुवून यायचंच ते. दोन चला जाऊया तिथं. तिथं जर शूट करायचं असेल ऑप्शन तर करूयात. नाही ते तिथं जसं होतं तसं. पण भाईनी केलं आहे. भाईनी थोडंफार काय नाही सेकंद मोजून 2 का 3 सेकंद केलं आहे बाई. त्या बाबतीत राडला मानला पाहिजे. चलो देखते. गाईज आपल्याला प्रसाद भेटला. आपण रूमवर जाऊन खाऊया. काका ठेवा. गाईज पहिली वस्तू घेतली इथून. भारी वाटते का. तुझं काय आहे का. मी माझ्या पब्लिकशी बोलतोय ना. बोल ना मग तू. गाईज कुंड बोललो. आणि आता बोललो ना तुम्ही कुंड अजून काही येत नाही आमचं. पण फायनली आलं आहे कुंड आपलं. तर बघूया कुंडाचा काय विषय आहे. हो सगळे पाय वगैरे वरती करतात. कुंडामध्ये वाटते पाय भिजवायचे आहे थिंकची. बघूया. आपली गँग बँग या चुकीचं आहे ना. मग तुला काय कुंडातलं पाणी न्यायचं आहे का? बॉटल घ्यायला कशी का. गाईज जरा लो एनर्जी आहे कारण की मला जाम भूक लागली. आणि मी अटर बटर काय खाणार नाही. त्यासाठी सॉरी. बट आपण कॅनमध्ये कुंडातलं पाणी घेऊन जाऊयात. लो एनर्जीसाठी खरंच सॉरी. कारण की मला जाम भूक लागली. आणि या भाषेने माझा मूड जाम खराब केला आहे. एनिवेज होता येत आहे. चलो आता जाऊया तो कुंडामध्ये. थोडासा शुद्ध होऊयात. आणि ह्याच्यामध्ये पाणी घेऊन निघूयात. गाईज हा कुंडातला पाणी आहे की कुठला पाणी आहे काय माहिती नाही. बट काढणं गरजेचं आहे. मिस नाही झाला पाहिजे. मिस नाही. हां तुला थंड आहे रे. मी काय वेगळाच बोलत होतो. बोललो हाय रे प्रॉपर कुंड आहे रे. OMG. अरे खाली पण दर्शन घ्यायसाठी जागा आहे. ओ ये आई शपथ रे. काय विषय. काहीच शुद्ध होण्यासाठी जी चुंबरी पडली ना हिसाबाच्या बाहेर आहे. पण हे शुद्धचा काय विषय. मी शुद्ध काय बोलतोय. अरे तेव्हा याचा जाऊ का नको जाऊ असं. पोरं जास्त झाले. हा काय पाणी आऊचा पोरं जास्त झाले. हा ना. राज मला शुद्ध करशील. चलो पहिले शुद्ध होते. पाणी भरते इसमें कॅन में. आणि पुढची वाढतं पुढं. काय बोलत होता. माझ्याबरोबर सबस्क्रायबर नाही फॅमिलीला. हां की तुम्ही पण व्हा माझ्यासोबत. काहीच काय पब्लिक पागल झाले यार. शपथच भक्ती असावी तर अशी. ही कोणती पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही यार. भक्त एकदम मानला पाहिजे यार. शेट हॅपी. तू दिसते का. दिसतान प्राचीन श्याम कुंड. आता जो बघितला तो पण कुंडच होता. पण तो श्याम कुंड होता. आणि हा प्राचीन श्याम कुंड आहे. भाई यायला गर्दी किती आहे बघ. इकडून तिकडं जायला नाही. थांबा. प्राचीन कुंड आमच्या समोर आहे. बट लाईन आहे. हर जगह पे लाईन पीछा क्यों नहीं छोड़ रही. राधे राधे. गाईस भरपूर काय बघायसारखं इथं. आता हे श्री संकट मोचन मंदिर. प्राचीन इच्छापूर्ण बाळाजी.
वाटलं इथे पण आहे काहीतरी, बघूया. इथे बाबांचं स्थळ प्रकट. सो गाईच आपलं दर्शन झालं इथे. आता ज्यानुसार आम्हाला बोललेलं गेलेलं ते हातावर बांधून घेऊया आपण आता. मला नाही मानलं तुम्ही. तू बोललीस ना तुला घेत नाही, ऐताव घेऊन आता फक्त लेट भेटतील तुला चुडी. गाईत सगळ्या गोष्टी लाईफमध्ये पहिल्यांदा होते. मी फर्स्ट टाईम ताईसाठी चुडी घेतल्या, चुडिया. आणि ती बोललेली तिला जरा नवीन या ट्रेंडिंग चालू आहेत ना, त्या तिला बांगड्या पाहिजे होत्या. बघूया तिची काय रिॲक्शन असते. मी जास्त असं ती ब्लॉग बघेल मला तर वाटते. कोई नाही, जाके देख लेंगे जब देते समय. गाईच पायाची चालू वाट लागली. तरी कुठनं एनर्जी येते काय माहिती एवढी. तर लिंबू पाणी प्यायला थांबलो आहे आम्ही ना. काय नाही, बस एनर्जी येईल आली ना का मग ऑटोमॅटिक येईल बाहेर सगळं जे काय बोलायचं आहे ते. सगळं तरी एनर्जी डाऊन आहे. याची फेम बॉय बोल राधे राधे बस. चला गाइस, राजस्थान का नींबू पानी पीते चलो. चांगला आहे, नॉट बॅड. आपल्या गावांचं वाटतं चव अजिबात वेगळी नाही वाटत ना. एकच असेल ना, लिंबू एकच आहे. एक नंबर एनर्जी आली ना आता. सो गाईज तिकडनं फिरून वगैरे आलो, लिंबू पाणी प्यायलो, जरा एनर्जी आली अंगामध्ये. ही आता वाटते माझ्यासोबत प्रवासाला आलं ते होणारच आहे का काय, तर जेवायची इच्छा नाही होती. कारण की झोप आणि जेवण ह्याच्यामध्ये काय हेच नाही बसत आहे, काय शेड्यूलच नाही बसत आहे, तालमेलच नाही बसत आहे का. म्हणजे कसा झोप पण तेवढीच पाहिजे. काल पण झोपलो नाही ब्लॉग अपलोडच्या नादात, तो ब्लॉग पण अजून अपलोड नाही झाला. आता मस्त मी घरी जातो, जेवणाचं जरा ऑर्डर केली आम्ही, जेवण घेऊन घरी जातो, आराम करतो जरा आणि मग पुढची तयारी ब्लॉग अपलोडची एडिटिंगची करूयात आपण. आजचा दिवस तर असंच जाणार आहे, ते फिरणं मुश्किल होईल. जर आराम करून एनर्जी आली तर आजूबाजूला एरिया थोडी फिरूया, याला घेऊन फिरतो. हॅप्पी तर आहेच, हॅप्पी ते काय बस झालं, दमलाच का फेम घेऊन दिसते ना बोलते. ठीक आहे चालेल, दिसते ना बोलते, नाही दिसते बाई, तू दिसते बरं सर. बस ठीक आहे, बस. तुम्हाला काय बघायचं आहे का इथे राधा बघा कशी खाते. फायनली आपण घरी आलो. आता मी टकाटक मकानक होते आणि मग पेटपूजा करू आणि पुढची वार्ता अरे काय बोलू दे ना. सो गाईज आपण फायनली घरी आलो. A few moments later. सो गाईज फायनली आम्ही घरी आलो. मस्तपैकी दर्शन झालं, छान झालं एकदम दर्शन. तुम्ही बघितलं असणार. आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आपण आणि पेटपूजा करूया. यांची काही बडबड बाजूची जाणार नाही बॅकग्राऊंडची. बॅकग्राऊंड म्युझिकला बोलतो, बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर करा. मी आता जाते मस्तपैकी फ्रेश होते, पुढची वार्ता पुढं. आणि गाईज कडावा कसा दिसतो एकदम छावा बोलते. गाईज तुम्हाला जेवणाचा रिव्ह्यू दे ना. जेवण ठीक आहे पण आम्हाला ना स्पायसी खायची इच्छा आहे, म्हणजे सवय आहे. तर ही घरची चटणी ना याच्यासोबत फिकी पडते. डाळीला बघून वाटते अशी की हा भाई बादशाह असेल, पण ती काय बोलते इकडचा जो गोरा मीठ. हां गोडा मीठ, गोरा आपला ठारा मीठ आहे ना, त्यांचा गोडा मीठ आहे. गोडा गोरा गोरा गोडा गोरा. आणि तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवायचं आहे. काळी पेलवान हॅपी बाबा 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 त्याची बॉडी बघ कशी दिसते. आपले सिक्स पॅक दाखव.
सिक्स पॅक का आता चल बॉडी दिसले. यो 1 2 3 4 5 6 खरंच दिसतात रे गाईच. ईस्ट और वेस्ट बेल इज बेस्ट. राज बेलचा रिॲक्शन दे जरा. एक नंबर. खा आणि रिॲक्शन दे. खाल्ली अजून तेवढी. नशेवाला नको डोलं म्हणून. सो गाईच आराम करून डोले उघडले तर एकदम बादशाहवाला सीन दिसला. तो म्हणजे आमचा सिलिंग किती सुंदर दिसतोय. तर फ्रेश वगैरे झालो आहे. आराम करून उठलो, फ्रेश झालो. त्यांचा विचार झाला की प्रसाद वगैरे आणायला जायचा, पण एन टायमावर कॅन्सल केला. ते बोलतात की जरा ज्या दिवशी निघू आपण इकडून त्या दिवशी तो. तर ह्यांचं विचार झालं की मॅगी खायला जायचं. तर यावेळी सगळी रेडी झाले. माझा आईचा डोका दुखते ना, आईचं वाटते मॅगी खायला नाही जायचं. तर काकूचं भेंडी फुल फिरायच्या मूडमध्ये तयार झाले. मग अशी दाखवायला माझी पावडर अशी लावलेली ना. खालचीच रिटर्न आलं तर आखी तयारी वेस्ट. नहीं चलो अगर बाहर निकलेंगे तो कुछ तो करेंगे भाई. ये उठ रे. सेकंड ब्लॉगर ना व्हिडिओ काढते ना तर यात खास कर. लाईट बंद कर, इथे बंद कर. बिचारी भूमी यो ऐसा नाही म्हणणार मला माहिती आहे ना. तरी बोलू एका ह्याच्यात का. आता बरंच बोलते. आता मी काय नाही करणार. माझा मित्र आहे भाई तो आता हे केल्याशिवाय नाही राहणार. मला माहिती आहे ना. अरे मी ओळखते ना त्याला, मला माहिती आहे ना. बिचारी. सो गाईज आम्ही परत जिथं दर्शनाला लाईन लागते तिथं परत आलो आहे. आणि का आलो ते मला आता आल्यावर समजलं की काकाने आम्हाला सांगितलं की इथनं माती न्यायची आहे. पण माती कुठली न्यायची आहे आणि हे लोक मला विचारतात माती कुठली घ्यायची आहे. अरे माती न्यायची असते तरी सकाळी बोललो असतं माती न्यायची. भाई आपण इधर अनपढ़ है, अपने को ज्ञान नहीं इधर का कुछ. मैं आया इनके भरोसे और इसके भरोसे भाई, ये ब्लॉगर के भरोसा है. जितनी भी बात मैंने आपको बताई है ना, जेवढी पण गोष्टी तुम्हाला सांगितलं ना मी त्या मी जे हिच्या कॉपी पेस्ट केल्या आहेत की त्या अत्तराचा XYZ जे काय मी तुम्हाला सांगितलं ते हिने सांगितलं मला की असं असं विषय असतं म्हणून. भाई मला काय माहिती माती न्यायची की नाही. मला तर हे पण नव्हतं माहिती की पाणी ते तिथे म्हणजे प्रकट झालं ना तिथलं पाणी भरून कॅन घरी घेऊन जायचं असं ते पण नव्हतं मला माहिती. आणि यो मला विचारते साहेब कुठली माती घेऊन जायची. अरे तरी काय करू भाई, माझ्या माहिती मला पण माहिती का माती किती घेणार. एकच जाणकार माणूस आहे आपल्यामध्ये. सिरियस झाले एकदम. चेहऱ्यावर नका जाऊ तशा. जाम तो जाम हुशार आहे तो. बघूया मातीचा प्रकार काय आहे तुम्हाला सांगतो मी. एकदम जातोय की नाही जातोय याच्या चेहऱ्यावरनं तर वाटते जायला काय पचडगिरी करायला आले आपण. अरे मोठा तिथं खाल्ला असतं मॅगी वेगी मस्त ना तिथं. हां आम्ही तर मॅगी खायला बाहेर आलेलो. बघूया. आणि आमच्या काकू तर किती. काकू बघताय का, काकूला बघा जरा. काकू उचलली याने तर जेमिनी हे केला डायरेक्ट. बोलते आम्हाला एक विचारायचं होतं की खाटी शामला आल्यावर माती न्यायची की नाही, न्यायची तर कोणती न्यायची. भाई जेमिनीने सांगितलं. यो भाई कॉन्फिडन्स झाला. बोलते उचलली माती. काय जेमिनीने काय सांगितलं. नेऊ शकतो कोणती तर हॅपी थुकल्यान ती बघ. नुसतीच भरू नको माती. अरे तुम्ही कॉमेडी करते यार. थोडी थोडी उचल ना इड्या. हे बघ हे रात थोडीशी बस झाली काय. हॅपी डन. सो गाईज आजच्या रात्रीच्या जेवणाची रिक्स अजिबात नाही घ्यायची. तुला ॲडव्हान कर. कारण की 2 दिवसापूर्वी 2 दिवस जे आम्ही जेवण खाल्लं आहे ना, माझी आणि काकूची हालत तर टायर्ड झाली ना काकू. मम्मीची तब्येतच खराब झालेली आहे म्हणून आम्ही मॅगीच खायला आलो. मॅगी उत्तम लागली. त्याच्यामध्ये पण 2 व्हरायटीज आहेत की मसाला मॅगी आणि फ्राय मॅगी. साधी मॅगी आणि फ्राय मॅगी. साधी मॅगी आम्ही काल खाल्ली. आजचा फ्राय मॅगी ट्राय करूया कशी लागते ती. जर आवडली तर अजून सगळ्यात मागू. काका रूमवरच आहेत. काका बोलले की मला पार्सल घेऊन या. काय माहिती. तर खाऊया, टेस्ट करूया. कोणती खातो ते पण दाखवतो आणि तुमची जलवतो.
मॅगी खाऊन बघूया. जरा ना 2 मिनिटासाठी इथे लग्नाचा विषय रंगला, तर मला विचारण्यात आलं की तो तर अरेंज मॅरेज करणार आहे. हां बरं बोल. ही ज्योतिषी, ही बघ ज्योतिषी, ही बघ डायरेक्ट बोलते लव्ह मॅरेज. आपण पण विचारूया गाईस. बाबाजी मग इथं रॉंग नाही ह्याच्या अरेंज आहे. कसं काय? रॉंग असलं ना आपलं क्रॉस असलं ना तर अरेंज मॅरेज असते. भाई एक नंबर असते. क्रॉस नाही Arrange marriage. साथ दे. हां अरेंज मॅरेज मध्ये कसा असतो माहिती आहे? मॅरेज चालतच नाही पिवलं निस्ता निळा ड्रम दिसते अरेंज मॅरेज मध्ये कसा असतो? जो लव्ह मॅरेज मध्ये आपण प्रेम करतो तोच त्याचे निळा अरेंज drum मॅरेज नसते. जेव्हा लग्न झाल्यानंतर Direct bag तोच असते, प्रेम लग्नानंतर करायचं. फ्री सिंपल डिम्पल कपाडिया गेम प्ले. हे काय जेंजी लोक आजची इथं फुल जेंजी आहे. कोण जेंजी? मी जेंजी. तुला बोललो मी ही जेंजी यो जेंजी यो यो तर जेंजी बाई यो. टीव्ही घ्यायला माझ्या गाईस मॅगीचा जो सुगंध आला तडका मारायच्या नंतर ना तो एकदम माशा आले, पण चव कशी आहे ते जरा मला बघायचं आहे. कारण की ना अरे सगळे याला असंच वास येते. भाज्यांना पण दुपारी असंच वास येतो. हा शक्यत असंच वास खाऊन बघू आपण. चांगली लागेल. कधी कधी वाटते ना की अरे, बनवून काय केलं त्याच्यात? यो मित्र आहे की काय काय म्हणजे काय. नाही मी रियालिटी सांगते, फॅक्ट आहे ते सांगते. तुझ्या पॅकला आहे ना चुलीन घालून मारला पाहिजे. नाही आता माझा डोका फिरू नका जाम मारून तुला. आधीच आलं सायले यांच्यासाठी मी ब्लॉग बनवते बाई, तुमच्यासाठी बनवते. जाम इली चायले बनायला अशी म्हणजे ना कंटाला नाही आला, पण ना हे आले सुस्ते आले जेवणाच्या मध्ये ते एकदम येत आले. मनच नाही लागत. पोटन काही नाही तर काही हा. आणि वर्ष याचं डोकं दुखतं ना माझं बेकार. लास्ट टाइम कवा जेवलेलं माहिती आहे पोट भरून. तुझं तोंड पण ठेव. तुझ्याबद्दल बोलते चपातीच्या तुझ्याबद्दल बोलते पण मी या तू काय बरं पाय ह्या देते कव्हर अप करते. तू डोका फिरवून घेतले माझा. शांती बस. फेम बॉय फ्रेम टिगर ह्या माणसाचा जगावेला चालू लागते काहीतरी. गेम केलं घंटा कॅमेरा चालू केला त्याला बघते. गाईज माझी चूक झाली. 2 मिनटं आधी मी मित्राला काहीतरी बोललो, त्यांनीच मला ब्लॉग काढायचे सजेशन दिला की घे बाबा तू ब्लॉग काढ. थँक्यू. मला भूक लागली. तर मला खायचं होतं म्हणून मी बोललो. आपली फ्राय मॅगी आलेली आहे. आपण राजकडनंच चवळीचं या करूया उजकडून. राज घे. वाचलो तर मी आता भाऊ पहिला टेस्ट करते. ह्याचा आपल्याला चेहरा समजून सांगेल की काय चव आहे ना काय. घाबरते करास तू बोलो खाटू बाम शाह काय काय गुतलो रे. आलू का पहिल्यांदा मीठ लागला जेवणाला. काय बोलते. भारी झाले मिशन सक्सेसफुल. सांगितलं मी चांगली लागेल. आता मी खाते. हे आम्हाला पण टेस्ट करायला. आता आम्ही पण खातोय. एक बाईट टेस्ट करून बघतोय. लागलं का मीठ? भाई 1 2 3 ही कोण खाते. 4 कोण पण खावा. एक नंबर एक- भाई. एक- असं वाटलं की आम्ही पण मॅगी खातो. जेवढं एक- आता एक पण बाईट. जेवलोय ना मी त्याच्यामध्ये यात मला बेस्ट वाटला. मॅगीच खावं आता. आम्हाला आय नो आम्ही पहिल्यांदा आलो इथे. भारी लागते. तिखट नाही ना. नाही म्हणजे थांब तुला एक नंबर आहे. आय नो आम्ही पहिल्यांदा आलो इथे. चांगले हॉटेल पण असतील त्याच्यात चांगले चव पण असेल, पण आम्हाला नाही भेटले. आमच्या नशिबात नाही भेटत ते. म्हणून आम्ही मॅगीसाठी तरसत होतो. खायची इच्छा नव्हती राहिलेली, पण आता ती मॅगी चला मॅगीची मजा घेतो आणि तुम्हाला बेस्ट मॅगी रूमवर मला आता तर. खाला का तुम्ही? काय आम्ही एवढी रिॲक्शन दिली. मम्मी पण खाते बघा. मम्मी पण खाते. आपण शेफचं रिएक्शन. हां कुकिंग बॉसनी जर आपल्याला 100% दिली तर समजून जायचं की आहे ना. हा एक नंबर भाई. तुम्ही दिल जीत लिया. साला भोपळा झाले वाटतं मी. गाईज आपल्या हॅपीने शोध लावला. बर्फाची बॉटल घेतले आणि बर्फ जसा वितळतो ना तसा पाण्याची पात्रता वरती येते. हा आमचा हॅपी द सायंटिस्ट. हॅपी तुला बोललो का मी डिग्री करते तो? हॅपी द सायंटिस्ट. बोललेलं का नव्हतं बोललो ए काय कोणती बोलते एक नंबरची. स्वतःला कूल नको समजूचा का तू. आवडा मोठा काय केला नाही. शानपणा. सो गाईज लाजचा आपला मॅगी खाऊन आलो घरी. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. उद्या आपण जाणार फिरायला. आजचा दिवस हेच होतं.
आपलं टार्गेट होतं की आज दर्शन घ्यायचं, जेवढं होईल तेवढे आराम करायचं, कारण की आता उद्यापासून 2 दिवस आपल्याला जाम पळायचं आहे. पळायचं म्हणजे प्रवास करायचा आहे. ज्यासाठी आलो आपण फिरायला, दर्शन घ्यायला, ते घ्यायचं आहे. सो आजच्यासाठी एवढंच. 5 मंदिरांचं दर्शन. बस ना, उद्यासाठी काहीतरी सोडूयात ना आपण नाही मग सांगू. सांगायला. ओके. तर भेटू उद्या. आजच्यासाठी एवढंच. चला भेटू उद्या. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम. गुड बाय.